मैडम निकले थे ना वो अभी आपके सामने। जी जी, उन्होंने बोला कि वो आप ये सायकल लेके विजिट के लिए आए हो तो नाव दिसतंय का भावांनो? नाव स्पष्ट बघा, नाव दिसतंय का? नाव बघा, नाव. तर जय भीम मंडळी, स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आपण सध्याला बरोडा या शहरामध्ये उपस्थित आहे आणि आपण अशा लोकेशनवरती आहे की फार या लोकेशनचं महत्त्व आहे. कारण की याच लोकेशनवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 11 दिवस नोकरी केली आणि काही मनुवाद्या जातीवाद्यांनी त्यांना त्रास दिला, त्यांना छळले, म्हणून त्यांनी या ठिकाणावरून नोकरी सोडली. तर भावांनो, अगोदर ह्या जागा बघा की ही जागा किती जुनी आहे आणि भरपूर मोठी आहे, भरपूर मोठं ऑफिस आहे. ठीक आहे. आणि भावांनो, मेन मुद्दा, अगोदर या ऑफिसचं काय नाव होतं, या जागेचं काय नाव होतं माहीत नाही मला, पण आता सध्याला बघू शकता DRBR आंबेडकर स्मृती भवन आपल्या बापाचं नाव दिलेलं आहे. आणि भावांनो, मेन मुद्दा, तुम्ही जर बरोड्यामध्ये आले, तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर तुम्हाला फक्त कोणाला तरी सांगायचं आहे की आम्हाला कोर्ट कचेरीजवळ किंवा कलेक्टर ऑफिसजवळ नेऊन सोड. तुम्हाला सरळ याच ठिकाणावरती नेऊन सोडणार. आणि मेन मुद्दा भावांनो, इथे एक पाटी आहे नावाची, मी ते तुम्हाला दर्शवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. एक पाटी आहे, मी तेच तुम्हाला दर्शवण्याचा प्रयत्न करेन. त्या पाटीवरती नाव वगैरे दिलेलं आहे, त्या नाव बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दर्शवितो. ठीक आहे. तर भावांनो, ही बघा, ही पाटी आहे, या पाटीवरती नाव दिलेलं आहे. हे बघा, सरकारी कर्मचारी, आणखीन लिहिलेलं आहे सन 1880, वसंत 1936, महाबोधी महाराज श्रीमंत सरकार सयाजीराव गायकवाड. बाकीचं पूर्ण अंधकांधक दिसायला लागलं, एवढं का स्पष्ट दिसाना झालं. तर भावांनो, बरोड्यामध्ये जर आले तुम्ही तर ह्या लोकेशनला नक्कीच या, कारण की हीच ती जागा आहे. ह्या जागेवरती आपल्या बापाला पिण्याचं पाणी वेगळं ठेवत होते, फाईल आपल्या टेबलवरती असे फेकत होते. तर हीच ती जागा आहे. या जागेवरती आल्यानंतर अंगाला काटा येतो अक्षरशः. आणि खरंच आपल्याला जे मिळाले ना भावांनो, फार संघर्षातून मिळाले आपल्याला, जे आपण हे स्वाभिमानानं जीवन जगतो सध्याला, हे जर बाबासाहेब जर नसते तर हे शक्य झालं नसतं. ही घडीघडी जाणीव होती मला, जेव्हा अशा एखाद्या ठिकाणी येतो तेव्हा या सगळ्या गोष्टीचा प्रत्येक दिवशी जाणीव होते. जर बाबासाहेब जर नसते तर आजही कुत्र्या मांजरासारखे जगलो असतो. तर भावांनो, हे भरपूर मोठं आहे. ठीक आहे. हे कलेक्टर ऑफिस आहे. तर भावांनो, एकदम जुनं बांधकाम आहे, ते बघू शकता, पूर्ण राजा महाराजांचं काळातलं जे पूर्ण. ठीक आहे. पूर्ण भरपूर लांब आहे. आणि ही जी समोर बिल्डिंग ही दिसते, ही नवीन आहे, आत्ता बनलेली. तर भावांनो, अशा प्रकारे नाव दिलेलं आहे, बघू शकता, आंबेडकर स्मृती भवन. आणि भावांनो, आता ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑफिसमध्ये बसायची ती रूमसुद्धा बघणार आहेत आपण. पण आता ती रूम अजून ओपन झालेली नाही आहे, काय माहिती ओपन होती की नाही, कारण की आपण इथून सकाळच्या 5 वाजेपासून येऊन बसलो आहे. ठीक आहे. व्हिडिओ शूट करण्यासाठी मी चालू केला कॅमेरा, पण पूर्ण अंधार होता, त्याच्यामुळे मी शूट करू नाही शकलो. तर भावांनो, हे बघा, ही जी ती रूम आहे, ह्याच रूममध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसायचे. आणि हीच त्या रूमामध्ये त्यांना काही लोकांनी त्रास दिला. ठीक आहे. हीच ती रूम बघू शकता. ह्या रूमला नाव दिलेलं आहे बाबासाहेब BR आंबेडकर स्मृती भवन. भावांनो, हा असतो दरवाजा. ह्याच दरवाजाला माझ्या बापाने हात लावला असेल का बरं? खरंच त्याने हात लावला असेल का या दरवाजाला? एकदम भारी वाटते भावानं, शप्पथ अंगाला काटा येतो अक्षरशः. आणि इथंच कुठंतरी पाणी वगैरे ठेवायचे द्यायचं पिण्याचं. ठीक आहे. असं वेगळ्या पद्धतीने पाणी वगैरे ठेवायचे, किंवा टेबलावरती पाणी वगैरे देत नव्हते, फाईल वगैरे देत नव्हते, टेबलवरती फेकून द्यायची. त्या काळामध्ये जातीय भेदभाव अजूनसुद्धा कोणा भागामध्ये आहेच, ते आपण बोलणार नाही त्या विषयावर. पण भावनो, फार भारी वाटते इथं आल्यानंतर. आणि शपथ माझ्या भीमसैनिकांनो, जेवढे माझे भीमसैनिक आहेत, अशा लोकेशनवरती आलं पाहिजे. ठीक आहे. कारण की अशा लोकेशनवरती आलं ना तर एक आतून एक ऊर्जा निर्माण होते, शपथ सांगतो. तर भावनो, हे भरपूर मोठं आहे. तर आता आपण कोणाला जरी विचारू की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या रूममध्ये बसत होती ती रूम ओपन होऊ शकते का, होती का नाही, तर आता विचारतो कोणाला इथं आसपास जर कोणी असेल तर. कारण की आता सध्याला मी इथं 5 वाजेपासून आलेलो आहे, पण इथं कोणी दिसेना. हे बघू शकता, पोलीस कर्मचाऱ्यांच्या पूर्ण गाड्या आहेत. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो की हे कलेक्टर ऑफिस आहे. ठीक आहे. बघू शकता, भरपूर मोठं आहे, भरपूर मोठं आहे, बघू शकता भावांनो.
तर भावांनो, आपण आता इथं थोडा वेळ थांबू, कारण की आपल्याला आज पूर्ण लोकेशन कवर करून बरवाड्याच्या बाहेर निघायचे. आपल्याला निघायचं आता बोधगयाकडे, बोधगयाच्या मार्गाने निघायचं आहे आपल्याला. तर आज आपण इथं पूर्ण जेवढे पण आता प्लेसेस आहेत, काल आपण संकल्पभूमी या ठिकाणी व्हिजिट दिली होती. ठीक आहे, व्हिजिट आपण तिथं दर्शन वगैरे घेतलं. आज या ठिकाणी आलो. ठीक आहे, राहिलं आता फक्त ते लक्ष्मी पॅलेस, जे सयाजीराव गायकवाडांनी आपल्या पत्नीसाठी बनवलेलं होतं, त्यांच्या नावावरती बनलेलं आहे ते. तर ते बघण्याचा ट्राय करू, जर बघितलंच तर भावांनो, आता मी कोणाला तरी इथं विचारून बघतो आणि लगेच तुम्हाला पुढची अपडेट देतो. तर भावांनो, इथं आपण सर्व जे कर्मचारी आहे त्यांच्यासोबत थोडीफार विचारपूस केली. म्हटलं ज्या ठिकाणी म्हटलं डॉक्टर आंबेडकरांचं ऑफिस होतं ते ओपन होतं आहे का? तर ते म्हणे की नाही म्हणे, ते ओपन होणार नाही. ते फक्त 14 एप्रिल असो किंवा 6 डिसेंबर असो, ह्याच दिवशी ओपन होतं. मध्ये एखादा छोटा मोठा फेस्टिवल असला तेव्हा ओपन होतं, बाकी तसं काय ओपन होणार नाही. तर भावनो, ते समोरच इथून तुम्ही मध्ये गेले, हे बघा, हे आंबेडकरचं मेन, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनाचं जे मेन गेट आहे, त्याचा पहिलाच दरवाजा आहे, तेच त्यांचं ऑफिस होतं. तर भावनो, हे कर्मचाऱ्यांसोबत थोडीफार बोलचाल केली. ते म्हणे नाही म्हणे, ओपन होणार नाही, तुम्ही वेळ वाया घालू नका, कारण की भरपूर लोक येतात पण ते उघडत नाही म्हणे. कारण की काही मागच्या 2 महिन्या अगोदर काहीतरी इथं थोडाफार प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळं ते आता उघडत नाही म्हणे. तर भावांनो, मी अगोदरसोबत सांगतो, संकल्पभूमीला पण असंच काहीतरी वादिवाद होता, त्याच्यामुळे ते यांनी उघडलं नव्हतं ते. बट तिथं रिक्वेस्ट केली होती आपण, तर त्यांनी तिथं जाऊ दिलं. बट इथं काही अलाउड नाही म्हणे, कारण की इथं जाऊ देणार नाही म्हणे तुम्हाला. तर भावांनो, आपण आता इथपर्यंत आलो, जागा वगैरे बघितली, फार आनंद झाला. अक्षरशः आपल्या बापांनी ज्या ठिकाणी नोकरी केली आपण ती स्थळ बघितलं. फक्त एवढं आहे की आपण त्या रूममध्ये जाऊ शकलो नाही, बाकी रूमच्या दरवाजापर्यंत आपण गेलो. तर भावांनो, ह्यावेळेस तर नाही झालं दर्शन आतमध्ये. जे म्हणतात की आतमध्ये छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे, तथागत गौतम बुद्धांची, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती आहे. तर काय नाही, पुढच्या वेळेस जर आलो तर नक्कीच आपण दर्शन घेऊ मधून जाऊन. तर आता इथून निघतो आहे. ठीक आहे, तर आता आपण जाऊया लक्ष्मी पॅलेस जो आहे तो बघण्यासाठी. तर तिथं गेल्यानंतर लगेच बघू काय नाही, लगेच आपण बरोड्याच्या बाहेर निघूया, कारण की आपल्याला आज बरोड्याच्या बाहेर निघायचं आहे. निघूया बोधगयाकडं. तर भावनो, परत एकदा दर्शवितो, हे बघा, डॉक्टर आंबेडकर स्मृती भवन हेच आहे. ठीक आहे, आणि हे कलेक्टर ऑफिस आहे. तुम्ही जर आले बरोड्यामध्ये तर डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला या. ठीक आहे, उगाच आरबळू नका, झामझाम करू नका. तुम्हाला डायरेक्ट मी ठोस ॲड्रेस देतो आहे. तुम्ही बरोड्यामध्ये आले तर तुम्हाला फक्त सांगायचं आहे कलेक्टर ऑफिस. तुम्हाला इथंच आणून समोरची व्यक्ती सोडणार, जो कोणी चालक असेल तो. ठीक आहे, ह्याच ठिकाणी आणून सोडणार तुम्हाला. आणि भावनो, भरपूर मोठं आहे, बघू शकता, भरपूर मोठं आहे हे. तर भावांनो, आता मी निघतो इथून. आता भरपूर वेळ झाला, म्हणजे सकाळच्या 5 वाजेपासून इथं उभा आहे. नाश्ता वगैरे काय केला नाही, आता निघतो इथून. म्हटलं दर्शन घेऊनच निघावा, बट चान्सेस नाही म्हणे, तू वेळ वाया घालू नको. तर भावांनो, आता निघतो इथून मी. लगेच लागूया आपला आता जो दुसरा टप्पा आहे आपला, म्हणजे पॅलेस, लक्ष्मी पॅलेस, त्या ठिकाणी जाऊया. भावांनो, आपले दिवसच खराब आहेत. लक्ष्मी पॅलेस बघण्यासाठी आलो, बंद आहे, बघू शकता, बंद आहे. पण ते एक भाऊ भेटले म्हणे, आज फोन करतो म्हणे, जरा जाऊ दिलं तर चांगली गोष्ट आहे. बघतो आता, ट्राय करून बघतो. चल, ते बोलवायलेच वाटतंय. हाँ भैया, जाए, धन्यवाद. मैडम निकले थे ना वो अभी आपके सामने, जी जी, उन्होंने बोला कि वो आप ये साइकिल लेके विजिट के लिए आए हो, तो आपको पैलेस बाहर से वो दिखा देंगे. ठीक है जी, क्योंकि अंदर तो अभी बंद है, लॉक है, अगर आपको बाहर से हम लोग. ठीक है, तो साइकिल लेके जा सकते हो उधर? आप आओ मेरे साथ, मैं आपको पार्किंग कर दूंगा. ठीक आहे सर, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला भावांनो, फायनली एंट्री भेटली आपल्याला, जाऊ मध्ये. चलिए. 1863 व्हाइट वाली रॉयल रेंजर गई है बाहर. भावांनो, नशीब काय चांगलं आपलं, आज पॅलेस बंद आहे तरी आपल्याला एंट्री भेटली आहे. लोक फार छान आहेत बरोड्यातले. सर, कितना पुराना है ये? 135 से 140 साल के करीब है. बाप रे, 135 से 140. कुछ नहीं, आप साइकिल
यहाँ पे साइकिल रख दो, मैं आपको दिखाता हूँ। ओके सब जैसे तुम्ही सोबतच घेऊन राहिला. जी. अच्छा, मराठी आहे. हा मराठी. ॲक्च्युली याचा स्टँड खराब झाला, याला कुठं जागा टेका लागेल. पाहिजे. तिकडे चिंता समोर समोर ठेवा. आपल्यावर कुठून आले तुम्ही? मी माझं मामाचं घर मूर्तिजापूरमध्ये आहे. मूर्तिजापूर. अच्छा. तर भावनो हा आहे लक्ष्मी विलास पॅलेस ना, हेच नाव आहे ना. तर आपल्याला भाऊ भेटलेत. काय नाव दादा, काय नाव सांगितलं होतं? अनिकेत यावले. तुम्ही प्रॉपर इथलेच ना. तर भाऊ ह्या भाऊकडून माहिती घेतली, याला 150 वर्ष कंप्लीट झालेत. पूर्ण कंस्ट्रक्शन जे आहे ते पूर्ण जुन्या काळातलंच आहे. आणि भाऊ ही किती एकरामध्ये बांधलेलं आहे? पूर्ण 700 एकरामध्ये. प्रॉपर्टी आहे. 700 एकराची प्रॉपर्टी आहे. बापरे भाऊ, भव्य असं पॅलेस आहे. कारण की आज मध्ये जाणं बंद आहे, एंट्री बंद आहे आज. पण आपलं नशीब चांगलं, आपण कुठेतरी चांगले काम केले त्याच्यामुळे आपल्याला एंट्री मिळाली. चला चला तुम्ही समोर चला, मी तुमच्या पाठीमागे येतो. बघू शकता भरपूर मोठा आहे, भरपूर मोठा आहे. मी तर पार म्हणजे बाहेर निघलो होतो गेटच्या, बट त्या मॅडमचं नाव काय होतं? तेजल तलाटे. तेजल तलाटे. तलाटे. आभार व्यक्त करतो त्या मॅडमचं सुद्धा, कारण की त्यांच्यामुळे मला एंट्री मिळाली. मी गेटवरतीच बाहेर उभा होतो, पण त्यांना मला बघितलं, मी सायकल घेऊन बाहेर उभा होतो. नंतर ते मध्ये कोणाशी काय बोलले काय की मला त्या गाडीमध्ये बोलवलं, जा म्हणे तुला एंट्री आहे. तर बघू शकता भाऊ, भरपूर मोठा आहे. अक्षरशः फोटोमध्ये बघण्यामध्ये आणि रिअलमध्ये बघण्यामध्ये भरपूर फरक आहे. बापरे बापरे बापरे, भरपूर मोठा आहे, भरपूर भरपूर भरपूर. आणि हे पूर्ण म्हणजे आता हेच बनवलं का दादा, गार्डनच बनवलं का, काय म्हणतो त्याला, मैदान? गोल खेळण्यासाठी का? भरपूर मोठा आहे. आणि जो याच्यामध्ये दादा पूर्ण एम्प्लॉय किती आहेत पूर्ण टोटल? एम्प्लॉय 300 आहे. देखरेख करण्यासाठी 300 एम्प्लॉईज आहेत. बापरे. पगार पाणी मिळतं व्यवस्थित इथं? क्या बात आहे. मग तुम्हाला राहायला काय आलं इथं सर्व? अच्छा, प्रॉपर इथलाच म्हणजे सर्व फॅमिली इथंच राहते तुमची, आहे ना? एकदम छान छान छान. हे त्याच काळातलं पूर्ण हेच वाटतं ना, छोटे छोटे गेट वगैरे जे लावलेले ते. इकडं काय काय इकडे पूर्ण घास टाकलेले आहे त्यांनी. तर भावांनो, आपलं लक चांगलं की आपल्याला एंट्री मिळाली आणि आपण बघतोय. नाहीतर आपण तर बाहेर चाललो होतो, म्हणजे निघलो होतो बाहेर. बघू शकता हे बघा, तिकडं सर्वजण खेळत आहेत. अक्षरशः असं वाटतं की भारताच्या बाहेर आलं काय. हे काय दादा? इथं वेटिंग होते, वेडिंग वगैरे होतं ना? बॅकड्रॉपमध्ये पॅलेस. अच्छा, आता हा मेन आहे ना. बापरे. साडे 700 एकराचा हा पूर्ण एरिया आहे. महाराजांनी कसं बनवलं असलं बाबाई. पूर्ण बाहेरून सुद्धा लोक येत असतील ना भरपूर बघण्यासाठी. विजिटर बाहेरून येते. आणि तिकीट काय दादा मध्ये एंट्रीचं? 250. 250 रुपये तिकीट आहे पर पर्सन. भारी राव, भरपूर टुरिझम होत असेल नाही? अच्छा, ही मी बघितलं होतं यूट्यूबवरती. हा, तुमच्यासाठी फ्री आहे. धन्यवाद धन्यवाद भाऊ. हे गोल्फ वगैरे खेळतात ना बरोबर. तर भावांनो, जे कोणी येण्यासाठी इच्छुक असेल नक्कीच या. फार सुंदर आहे आणि मी तर म्हटलं सर्वांनी यायलाच पाहिजे. जेवढे पण माझे भाऊ बहिणी गुजरातमधून बघत असतील त्यांनी यावं या ठिकाणी बडोदामध्ये. हा पॅलेस बघावा नक्कीच.
अतिशय सुंदर आहे. तर भावांनो फायनली आपण पूर्ण पॅलेस फिरला आहे. दर सोमवारी पॅलेस बंद असतो, आपल्याला कुठं माहिती, आपण पहिल्यांदा आलो बरोबर ना. पण भावांनो खरंच बरोडाचे लोक फार छान आहेत. त्या मॅडमने बघितलं की हा सायकलीवरती प्रवास करतोय, तर तिने मला त्या कर्मचाऱ्यांशी बोलून मला मध्ये बोलवलं, फिरवलं. तर भावांनो पूर्ण पॅलेस फार छान आहे. बरोडा शहरसुद्धा भरपूर सुंदर आहे. रोडं बघा भावांनो किती छान आहेत. महाराष्ट्रामध्ये कधी अशी रोडं बसतील का माहिती बाबा. तर भावांनो जितके पण माझे भाऊ बहिणी गुजरातवरून बघत असतील, एक वेळेस पॅलेस बघण्यासाठी नक्कीच या. 150 वर्ष अगोदरचा पॅलेस आहे आणि हा पॅलेस सर्वांनी बघितला पाहिजे, मला तरी असं वाटते. कारण की ऐतिहासिक स्थळ आहे आणि अजूनसुद्धा हे राजे लोक इथं राहतात. आज काही आहे वाटते, त्याच्यामुळं बंद आहे. मला माहिती नाही काय डिटेल, पण सांगतात की सोमवारी बंद असतो म्हणून. ठीक आहे, कारण की सोमवारी त्यांचा काहीतरी कार्यक्रम असतो. तर भावांनो तुम्ही व्हिडिओ नेमका कुठून बघता हे कमेंट करा. तर आता निघू आपण महूकडे. तर आजचा आपलं इथून जायचं महूर आपला 400 किलोमीटर समजा. तर आता आपण अगोदर सिटीच्या बाहेर पडू, नंतर कुठेतरी नाश्ता जेवण वगैरे करूया. ठीक आहे, तर चला निघतो आता, सिटीच्या बाहेर निघू अगोदर. ह्याच रोडने समोर जायचं आहे आता आपल्याला. चला जराही वेळ न घालवता निघतो आता इथून. तर भावांनो आपण बरोडाच्या बाहेर आलोय. तर आता आपण जातो इंदोरकडे, म्हणजे महूकडे. ठीक आहे, आपलं आता आज आपण लवकर थांबण्याचा प्रयत्न करू, कारण की काल खूपच जास्त सायकल चालवली, पूर्ण बॉडी पेन करते आणि अजून काय जेवणाचा ठिकाणा नाही आहे. तर एखादा जागा वगैरे बघून थोडंफार जेवण वगैरे बनवू. मी ऑइल वगैरे घेतले आता. तर चला निघूया आता. समोर कुठे जर जागा भेटली तर आजचा लवकर स्टे करूया, कारण की फार दमलो आहे. काल फार सायकल चालवली आणि आज तर सकाळच्या 5 वाजेपासूनच बाहेर फिरायलो. तर चला निघू इथून. आज इथं पेट्रोल पंपावर थांबवतो थोडं चहा पाणी घेण्यासाठी. तर भावांनो जसं मी म्हटलं होतं की आज आपण थोडं लवकर थांबू. तर ह्या ठिकाणी या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर पुन्हा आपण थांबलो आहे. इथं परमिशन दिली, लाव म्हणे तुझं टेंट काय हरकत नाही. मी त्यांना म्हटलं सकाळी 6 वाजता निघून जाणार आणि आपण सकाळी 6ला निघालो म्हणजे प्रवास आपला जास्त होईल. तर भावांनो आज लवकर याच्यामुळे थांबतो आहे, कारण की काल फार सायकल चालवली आणि आज सकाळच्या 5 वाजेपासून बाहेरच आहे, अजून जेवलोसुद्धा नाही. तर आता पहिले काय बनवतो, जेवण वगैरे करतो आणि आराम करतो. रात्रीला भेटतो तुम्हाला 8 वाजता लाईव्हमध्ये. ठीक आहे, तर भावांनो कमेंट करा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कुठून नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम.